बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची घोषणा आज अखेर करण्यात आलेली आहे। 21 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून 5 फेब्रुवारीला गुरुवारी मतदान होणार असून 7 तारखेला म्हणजे शनिवारी 7 फेब्रुवारीला शनिवारी गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकानी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा केलेली आहे। जुन्नर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषदेचे गट असून 16 पंचायत समितीचे गण आहेत। नारायणगावचा जर विचार केला तर नारायणगावमध्ये प्रामुख्याने सध्या 3 उमेदवार प्रचारामध्ये आघाडीवर दिसत आहेत। त्यामध्ये नेहा योगेश पाटे असतील, त्याचबरोबर रुपाली रमेश मेहत्रे आणि प्रियंका महेश शेळके असे तिघांचे आपापल्या पद्धतीने प्रचार चालू आहे। मात्र अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत चित्र आणखी स्पष्ट होणार आहे। आणखी किती इच्छुक आहेत हे नक्की सांगता येत नाही। नेहा योगेश पाटे यांचं जर पाहिलं तर त्यांचे पती योगेश पाटे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, त्याचबरोबर नारायणगावचे उपसरपंच आहेत, त्याचबरोबर त्यांचा पॅनेलही सत्तेमध्ये आहे। त्यामुळं त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसत आहे। रुपाली रमेश मेहत्रे यांचा विचार केला तर त्यांचे पती रमेश मेहत्रे अर्थसंपदा पतसंस्थेचे संचालक असून त्याचबरोबर त्यांचे टुरिझमचा देखील व्यवसाय आणि त्यांनी टूरच्या माध्यमातून अनेक महिलांशी आत्तापर्यंत त्यांना वेगवेगळ्या टूर्स घडवून आणलेल्या आहेत। तर प्रियंका शेळके या बाजार समितीच्या विद्यमान संचालिका आहेत। त्यांचे पती महेश शेळके धनगरवाडीचे सरपंच आहेत। त्यांचा देखील घर टू घर वैयक्तिकरित्या प्रचार चालू आहे। आणखी किती नावं येतील सांगता येत नाहीत। त्याचबरोबर वारुवाडी आणि नारायणगाव हे 2 स्वतंत्ररित्या पंचायत समितीचे गण आहेत। वारुवाडी गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, तर नारायणगाव गण हा SC साठी राखीव आहे। त्यामुळं या ठिकाणी कोण कोण उभं राहतं आहे, कोणत्या पॅनेलमधून उभं राहतं आहे नक्की सांगता येत नाही। अर्थात ही निवडणूक ही पक्षीय पातळीवर होत असते, त्यामुळं पक्षाचं चिन्ह घेण्याकडे सर्वाधिक उमेदवारांचा कल असतो, जेणेकरून पक्षाचे कार्यकर्ते त्याबरोबर पक्षाची मदत देखील मिळू शकेल। गणाचा विचार केला तर काही इच्छुक नावं आत्तापर्यंत समोर आलेली आहेत, मात्र कोणी अद्याप प्रचाराला मात्र सुरुवात केलेली नाही आहे। तरी त्यामध्ये मकरंद पाटे यांच्या मिसेस यांचे काही ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत। मात्र इतर ठिकाणी म्हणजे इतर उमेदवारांच्या बाबतीत मात्र शांतता दिसून येत आहे। पाहूयात आता निवडणूक जे 21 तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहे तोपर्यंत कोण कोण उमेदवारी अर्ज भरते आणि 7 तारखेला कोण गुलाल उधळते हे आपण नक्कीच पाहणार आहोत।